नाशिकमध्ये गणेशोत्सवात लेसर लाईटवर बंदी. लेसर लाईटमुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने जिल्हाधिकारी आणि गणेश मंडळांच्या बैठकीत निर्णय. ठाण्यात गणरायाच्या आगमनाला सुरुवात. उद्या ठाण्याच्या महाराजा, किसन नगरचा महाराजा, ठाण्याचा इच्छापूर्ती अशा अनेक मोठमोठ्या मंडळांचे आगमन सोहळे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यात. नागपूरच्या काटोलमध्ये अजित पवार शेतकरी आणि महिलांशी साधणार संवाद. स्पाइसजेट कंपनीची आर्थिक स्थिती खालावली. 150 केबिन कर्मचाऱ्यांना पाठवलं 3 महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर. विमानाच्या फेऱ्याची संख्याही केली कमी. कसबा विधानसभा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ सक्रिय. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पुन्हा खेचून आणा, कार्यकर्त्यांना दिल्या सूचना. रावसाहेब दानवेंवर संयोजक पदाची जबाबदारी. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिली जबाबदारी. सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणी येणार नाही. जलवाहिनीच्या कामामुळे पाणी पुरवठा राहणार बंद. मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोहोचला 81%. नगर आणि नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ. सोलापूरमध्ये आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक होणार. 9 सप्टेंबरला धनगर समाज आमरण उपोषण सुरू करणार. बीडमधील बिंदुसरा धरण 80% भरलं. बीड शहराचा 22 गावांचा पाणी प्रश्न मिटला. पाटोदा तालुक्यातील जोरदार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.